विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रश्न 5वा उपप्रश्न 2 हा अभ्यासत आहोत. मार्च 2025 गणित भाग 1 बोर्ड प्रश्नपत्रिका या ठिकाणी हा शेवटचा प्रश्न आहे आणि उपप्रश्न आपण दुसरा अभ्यासत आहोत. दोन्हीपैकी एक आपल्याला सोडवायचा आहे. तर मग आपण प्रश्नाकडे लक्ष देऊया. प्रश्न समजला तर उत्तराकडे जाता येतं. प्रश्न हे सोपे असतात, फक्त आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि मग बघा, प्रश्न आहे रक्तगटानुसार व्यक्तींची टक्केवारीमध्ये विभागणी वृत्तालेखात दिली आहे. तुम्हाला म्हणजे आकृती दिलेली आहे वृत्तालेखाची आणि मग याच्यामध्ये काय व्यक्तींची रक्तगटांची टक्केवारी दिलेली आहे. इथं रक्तगट दिलेले आहेत. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहूया. मग काय काय अगोदर आपण या ठिकाणी डायग्राम समजून घेऊया. डायग्राम आपल्या उत्तरापर्यंत पोहोचवत असते. जसे की आता एक वृत्तालेख आहे. याच्यामध्ये मग 45% व्यक्ती ओ रक्तगटाचे आहेत, 20% ए गटाचे आहेत, बी गटाचे 30% आणि ए बी रक्तगटाचे 5% आहेत. असं हे या ठिकाणी आपल्याला रक्तगटाची विभागणी या वृत्तालेखाद्वारे दिलेली आहे. आणि मग पुढं प्रश्न पहिला काय बघा, प्रत्येक ए मध्ये प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोनांचे माप काढा. आता केंद्रीय कोनांचे माप आपल्याला हे काय दिले, तर वृत्तालेखामध्ये आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेज दिलेले आहे, व्यक्तींची संख्याची पर्सेंटेज आहे. तर आपल्याला प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोन काढायचा आहे. आणि मग नंबर 1, त्यानंतर नंबर बी काय आहे, तर बी या रक्तगटासाठी 600 व्यक्ती असतील तर एकूण व्यक्तींची संख्या काढा. असे दोन आपल्याला उपप्रश्न आहेत एका प्रश्नामध्ये. आणि मग आपण मुलं लक्षात ठेवावं, वृत्तालेखामध्ये आपल्याला नंबर 1 आहे रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचे माप. मग केंद्रीय कोनाचे माप काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहीत असणं आवश्यक आहे. आणि मग ते विसरू नये विद्यार्थ्यांनी. जसं की आपल्याला केंद्रीय कोन आपण थिटा या अक्षराने दर्शवतो. आणि मग एका या ठिकाणी केंद्रीय कोन आपल्याला कोणत्या घटकासाठी काढायचा आहे, एका घटकातील व्यक्ती असतील किंवा एका घटकासाठी संख्या भागिले एकूण घटकांच्या संख्या गुणिले 360 हे सूत्र आपण या स्वरूपात लिहू शकतो. काय आहे, केंद्रीय कोनाचं माप बरोबर एका घटकांची किंमत भागिले एकूण घटकांची बेरीज गुणिले 360. 360 हे गुणाकारात आहेत. आणि मग बघा, आपण दोन सारणे या ठिकाणी दोन तक्ते करू शकतो किंवा रक्तगट घेऊया ओ ए बी ए बी आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय कोनाचं माप. ते सूत्र फक्त आपण या ठिकाणी या स्वरूपात लिहिणार आहोत. केंद्रीय कोनाचं माप थिटा बरोबर रक्तगट ओ साठी थिटा बरोबर संख्या किती आहे, पर्सेंटेज आपला 45. म्हणजे एका ओ या रक्तगटासाठी व्यक्ती किती टक्के, 45 भागिले एकूण वृत्तालेखांची, ही जी वृत्तालेखामध्ये विवरण दिलेले आहे ती एकूण संख्या किती आहे, तर आपण बेरीज करू शकतो. 45%, 20, 30 आणि 5 ही बेरीज येते. आपण केल्यानंतर 100% येईल. म्हणजेच आपल्याला केंद्रीय कोन हा थिटा ओ रक्तगटासाठी बरोबर ओ या रक्तगटातील संख्या भागिले एकूण संख्या, म्हणजे ओ साठी 45% आहे भागिले एकूण संख्या ही 100 आहे गुणिले 360. तर हे आपण कॅल्क्युलेशन करून बघा, 0 खाली 2 आहे, तर एक इथला कटला, एक इथला कटला आणि मग 5 न भाग जातो, 5 किंवा 10 न भागूया. 10 न जर भागला तर इथं 4.1 अंकानंतर जाईल. 10 1 10, 10 चौक 40 आणि मग 10 चौक 40 किती उरले, 5 दशांश दिला तर 50 झाले, 10 5 50. म्हणजे या ठिकाणी 4.5 गुणिले 36 हा गुणाकार आपण रफकाम करू शकतो. रफकाम करून किती येईल बघा, 36 गुणिले 4.5, 5 सक 30 ला 0, 3 5 त्रिक 15 आणि 3 18, परत एक अंक सोडला, 6 चूक 24 ला 4, 7 आले 2 आणि मग 4 चुकून 12 2 14. बेरीज करू 0 8 4 12 2 हात चाल 1 4 आणि 2 6, 1 ला 1 दशांश किती अंकानंतर आहे आपला, 1 अंकानंतर. आणि म्हणजे केंद्रीय कोन किती आला आपला या ठिकाणी 162 अंश आलेला आहे. त्याचबरोबर बाकीचं पण या सूत्राच्या स्वरूपात लिहून आपण केंद्रीय कोन काढू शकतो. केंद्रीय कोन ए या गटासाठी बरोबर ए गटातील संख्या आहे 20 भागिले एकूण संख्या 100 गुणिले 360. मग हे परत 0 0 काटला,
परत आणखीन एक शून्य काढू शकतो आणि 36 गुणिले 2 म्हणजे 72 अंश आला. परत तसाच भागाकार करा बी गटासाठी 30 भागिले एकूण संख्या 100 गुणिले 360. खालचे 2 शून्य काढले, वरचे 2 काढा आणि मग हा गुणाकार करा. 3 साइन त्रिक 18 8 हातचा आला 1 3 त्रिक 9 1 10 108 अंश आलेला आहे बी गटासाठी. त्यानंतर ए बी साठी आपण परत हा शून्य काटला, हा शून्य काटला, 5 1 5 5 2 10 आणि मग 2 1 2 1 वरला 82 16 म्हणजे या ठिकाणी 18 अंश आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण केंद्रीय कोन प्रत्येक रक्तगटासाठी काढलेला आहे. याचे गुण आपल्याला मिळणारच आहेत. परत बी या रक्तगटासाठी 600 व्यक्ती असतील तर एकूण व्यक्तींची संख्या काढा. मग हे सूत्र आपण इथं परत वापरणार आहोत. बी गटासाठी केंद्रीय कोन थिटा बरोबर बी गटातील व्यक्तींची संख्या भागिले एकूण व्यक्तींची संख्या गुणिले 360 अंश. आणि मग परत आपण या ठिकाणी या सूत्राचा वापर करूया. बी गटासाठी केंद्रीय कोन आपला किती काढला आपण 108 तो लिहिला जशाच तसे बरोबर एक. बी गटातील व्यक्तींची संख्या किती दिली आहे तर प्रश्नामध्ये पहा 600. मग 600 भागिले एकूण व्यक्तींची संख्या काढायची आहे गुणिले 360 आणि मग एकूण व्यक्तींची संख्या भागाकारातली व्यस्त केली आणि 108 हे गुणाकारातल्या भागाकारात केले. हा भागाकार करूया. 2 न भाग घालू शकतो. 2 पंचे 10 2 चौक 8 वरी 600 म्हणजे हे वरी 300 येतील. परत आता इथे 54 36 म्हणजे 9च्या पाड्यात आहेत म्हणून 9 सख्खी 54 आणि 9 चोक 36 शून्याला 0. परत इथे 6 आहेत 6 1 6 6 पंचे 30 आणि 1 0 म्हणजे या ठिकाणी 40 गुणिले 50 राहतात. या ठिकाणी 50 गुणिले 40 बरोबर 4 पंचे 20 संख्येचा गुणाकार आणि वरचे 2 शून्य म्हणजे त्या ठिकाणी 2000 व्यक्ती. एकूण व्यक्तींची संख्या किती असेल 2000 व्यक्तींची संख्या असेल. तर अशा पद्धतीनं वृत्तालेख आपल्याला समजून आपण घेतल्यानंतर एकच सूत्र आहे वेगवेगळ्या स्वरूपात मांडून आपण केंद्रीय कोन काढता येतो किंवा त्या सूत्रातल्या आपल्याला कोणत्याही इथे 3 किमती काढता येतील. केंद्रीय कोन काढता येईल, एका घटकातील व्यक्तींची संख्या काढता येईल, एकूण घटकांची व्यक्तींची संख्या काढता येईल. अशा पद्धतीने या सूत्रावर आपल्याला 3 किमती काढता येतील. फक्त सूत्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी अगदी आपण सोप्या कौशल्य टेक्निक वापरून मार्च 2025 ची गणित भाग प्रश्नपत्रिका बोर्डाची पूर्ण केलेली आहे. तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल. या इझी मॅथमॅटिक्स माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. तर अशी मी तुम्हाला विनंती करतो.